आणि आता एक मोठी बातमी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून बच्चू कडू हे आक्रमक झालेत। मेंढपाळ शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात अमरावतीमध्ये मोर्चाला सुरुवात झाली आहे। अमरावती विभागीय कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि आधारभूत किमतीत शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्याची घोषणा सरकारने केली होती, मात्र अद्याप कर्जमाफी झाली नाहीये। त्याच पार्श्वभूमीवर हा मोर्चा आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, माफीची घोषणा केली होती आणि मेंढपाळांचे अनेक प्रश्न होते। जे प्रश्न अद्यापही कायम आहेत, ते सुटलेले नाही आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रश्नांना घेऊन जे आहेत आता बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अमरावतीमधून जो आहे तो बच्चू कडूंनी जे आहे त्या मोर्चाला सुरुवात केलेली आहे। विशेष म्हणजे या मोर्चामध्ये जे आहेत ते स्वतः बच्चू कडू जे आहे ते काठी घोंगडं घेऊन घोड्यावर बसून सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत रासपचे नेते महादेव जानकर देखील आहेत। या मोर्चामध्ये आपण पाहतोय की मेंढपाळ असतील, त्यांचे घोडे असतील, यासहित जे आहे ते मेंढपाळ आणि शेतकरी जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हा मोर्चा आता जो आहे तो इथून गाडगे बाबा मंदिरापासून निघालेला आहे आणि विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जो आहे तो हा मोर्चा जाणार आणि यानंतर विभागीय आयुक्तांना जे आहे ते आपल्या मागणीचं निवेदन जे आहे ते बच्चू। तुम्ही मेंढपाळाच्या वेशभूषेत या मोर्चात सहभागी झाला, तुम्ही या वेशभूषेतच आपल्या प्रश्न लावून धरता। हा मेंढपाळाचा पोशाख आहे आणि या मेंढपाळांनी अहिल्यादेवी होळकरांनी, मल्हारराव होळकरांनी ह्या पोशाखामध्ये हे राज्य वाचवण्याचं काम केलं आणि पुन्हा ते जोश या मेंढपाळाच्या हिंदू मेंढपाळ बांधवांचा कुठेही अन्याय होता कामा नये आणि त्यांच्यावर चालू असणारा अन्याय रोखण्यासाठी हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। सरकार या मोर्चाची दखल घेईल नाही, आता समोर आमच्या मेंढ्या गेल्या ना, मेंढ्याला चाराले जागा नाही, म्हणजे तुम्ही धंदा करू देत नाही, व्यवसाय करायला बंदी घालता आणि मग अशा प्रकारे जर हिंदू मेंढपाळाची तुम्ही जर वहिवाट लावत असाल तर ते आम्ही सहन करणार नाही। त्याच्यासाठी हा मोर्चा आहे। भाऊ, या मोर्चाची दखल जर सरकारने घेतली नाही तर इथून पुढे काय भूमिका? आता पाहू, हे सुरुवात तर होऊ द्या। आता आम्ही हे लढ घेऊन निघालोय, अभी हे सुरुवात आहे। हे लढ घेऊन आणि थेट जे आहे ते मेंढपाळाच्या पोशाखामध्ये जे आहे ते या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सरकार जर या प्रश्नाला जर लक्ष देणार नसेल तर जे हातात लठ आहे ती लठ आता सरकारवर उगारावी लागेल अशी भूमिका जी आहे त्या मोर्चाच्या निमित्ताने जे आहे ते बच्चू कडून घेतली जाते। उदय, अमरावतीमध्ये हा मोर्चा निघालेला आहे। मेंढपाळ, धनगर, इतर सगळ्या समाजाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन हा मोर्चा निघालेला आहे। बच्चू कडू या मोर्चाचं नेतृत्व करतायत, उदय तिमांडे या मोर्चामध्ये आहेत आणि उदय तिमांडे या मोर्चा संदर्भातली इत्थंभूत माहिती आपल्याला देत आहेत। धनगराच्या वेशामध्ये, मेंढपाळाच्या वेशामध्ये आपल्याला बच्चू कडू दिसतायत आणि हातात लाठी घेतलेली आहे। आता ही लट जी आहे ती सरकारवर उगारावी लागेल असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे। मेंढपाळ, शेतकरी, शेतमजूर, धनगर बांधव या सगळ्यांचे प्रश्न घेऊन मोर्चा काढला जातोय आणि या संदर्भातलं एक निवेदन दिलं जाणार आहे अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात। अमरावती विभागीय कार्यालयावर हा मोर्चा निघतो आहे। मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आमचे प्रतिनिधी उदय आपल्या सोबत आहेत। उदय, मेंढपाळाबरोबरच शेतकरी असतील, शेतमजूर असतील, धनगर समाज असेल, यांचे अमरावती आणि आजूबाजूच्या परिसरातले जे वेगवेगळे गंभीर प्रश्न आहेत ते मांडण्याचं काम आपल्याला अमरावतीमध्ये बच्चू कडू याचं नेतृत्व करताना दिसतायत। हे सगळे प्रश्न मांडण्याचं काम आपल्याला बच्चू कडू करताना दिसतायत। या सगळ्यावर आपण राहूया, पण बुलेटिनचे